चला बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच ला सुरुवात. चला दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू. अजितजी राऊत साहेब उपस्थित, त्यांचं हार्दिक स्वागत असेल. मथाने चषक 2026 आपण पाहताय. आज अंतिम दिवस या स्पर्धेचा. खूप चांगली मेहनत घेतली सर्व आयोजक आणि ज्येष्ठ खेळाडू आपण पाहतायत. त्यांच्या माध्यमातून स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली गेली. हार्दिक आणि केतन ही जोडी आपण पाहतायत. तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज असेल सौरभ. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावतोय सुरुवात. तुमचे दोन्ही ऑफिशियल पंच मात्र रेडी आहेत. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले जातात त्यांचं सहर्ष स्वागत. पहिला बॉल. अगदी पहिला चेंडू आखूड टप्प्याचा होता आणि त्याच्यावर घेतलाय समाचार. पहिल्या बॉलवर 6 धाबाची मोहर उमटवलाय षटकार. धमाकेदार सुरुवात. खेळाडूंना विनंती असेल खेळाडू कक्षामध्येच आपण बसायचं आहे, अन्यथा आपल्याला पॅनल केलं जाईल. यावेळेस पुन्हा एकदा करारा प्रहार. बॅक टू बॅक दुसरा षटकार हार्दिकच्या बॅट मधून. 6 धावा. हार्दिक मामाच्या गावाला येऊन धमाकेदार सुरुवात केली गेलंय. अप्रतिम. बॅक टू बॅक 2 षटकार हार्दिकच्या बॅट मध्ये येतात. एका बाजूने आपण माहीम संघ पाहतोय, दुसऱ्या बाजूने चिंचणी. या 2 संघामध्ये काटेकी टक्कर. मॅच बॉल येतोय. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार जरूर पाहायला मिळाला. सौरभ हा गोलंदाज. इथून व्हेरिएशन करावं लागेल सौरभला, कारण हार्ड हिटर फलंदाज हार्दिक आपण पाहतायत. चांगली धमाकेदार सुरुवात पाहायला मिळाली. पुढील बॉल. हो हो हो, अप्रतिम अप्रतिम. यावेळेस थोडस व्हेरिएशन पाहायला मिळालं. चेंडू थोडशा ऑब्स्टिकला ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय. डॉट बॉल येतोय. अगदी 3 बॉलची समाप्ती. स्कोर कार्डवर 12 धावा आहेत. सुंदर आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतायत. मथाने चषक 2026 आज या स्पर्धेची चर्चा आहे. सुंदर स्पर्धा आपण पाहतायत. युट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडले जातात त्यांचं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा चांगला चेंडू हटायला गेलाय. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. डॉट बॉल पाहायला मिळालाय. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू आल्यात. चांगलं पुनरागमन केलंय. कौतुक करावं लागेल सौरभचं, कारण पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार पाहायला मिळाले होते. कारण षटकार जेव्हा जेव्हा येतात तेव्हा आत्मविश्वास थोडासा खालावला जातोय, परंतु त्याला न डगमगता चांगली गोलंदाजी सौरभने केलंय. पुढील बॉल. यावेळेस थोडासा आखोटप्प्याचा चेंडू इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. 2 धावा परिपूर्ण केल्या जातील आणि या दुहेरीच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पुढे 14 अंकावर. चांगली सुरुवात पाहायला मिळाली. चिंचणी एक चांगला नावाजलेला संघ आपण पाहतो. त्याच्यासमोर माहीम हा संघ एकमेकांसमोर 2 हात करतायत. स्कोर कार्डवर धावा आहेत. 5 बॉलच्या अगदी समाप्त केली. 14. पुढील बॉल. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळालाय. वीरेंद्र सेहवाग कॉपी स्टाईलने उडवला गेलाय. चेंडू वेलर डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चौकारांकरिता. पहिल्या षटकाची समाप्ती. स्कोर कार्डवर धावा आहेत 18 बिनबाद. चला अजितजी राऊत साहेब उपस्थित झाले, त्यांचं यथोचित स्वागत सन्मान केलं जाईल. मी तन्मयला विनंती करेन आपले शुभ असते आपण अजितजी राऊत साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. आज प्रत्येकाचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतायत.
पहिल्या षटकाची समाप्ती. स्कोर कार्डवर 18 धावा आहेत. कॅमेरामॅन तुषार थोडस कॅमेरा इथून आपण झूम करायचं आहे. जबरदस्त कॅमेरा वर्क करतायत. तुषारची कुर्ले आपण पाहतायत. अगदी गौरवजी पाटील यांच्या राईट हँड. खूप चांगले ट्रेनिंग त्यांना दिली गेले आणि आज चांगलं नाव उज्ज्वल करतायत. उज्ज्वल क्रिकेट मंडळ आयोजित स्पर्धा आपण पाहतायत मथाणे चषक. तनिष आलाय गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकामध्ये अगदी 18 धावा खर्च केल्या. हार्दिकची ती दमदार सुरुवात पाहायला मिळाली. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार. त्या बाजूने केतन आपण पाहतायत. बॉलर बॅक टू हेड करण्याचा प्रयत्न. चांगला क्षेत्ररक्षण मिडऑन मध्ये आपल्याला पाहायला मिळालंय, परंतु 1 धाव अंकित केली गेलंय. 21 स्कोर कार्ड संपलाय 19 या अंकावर. 19 धावा स्कोर कार्डवर आहे. षटक क्रमांक 2 ला अगदी सुरुवात झालंय. 5 षटकाचा सामना आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 229 षटकार लगावल्या गेल्यात. त्यामध्ये कालच्या दिवसात अगदी भरपूर षटकार पाहिले गेले होते. 3 हाफ सेंचुरी लगावली गेली याच मैदानामध्ये कालच्या दिवसामध्ये. 108 उंचांक जरूर गाठला गेला होता आणि चौकाराचा विचार केला तर 152 चौकार. म्हणजे आली षटकार थोडेसे स्वस्त झालेत कारण हवाई सफर जास्त होतो. टॅप करण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. डॉट बॉल येतोय. हार्दिक एक आक्रमक विस्फोटक फलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे, परंतु या ओव्हर्स मध्ये त्याला शांत ठेवावं लागेल. गोलंदाज तनिष आपण पाहतात. पहिल्या बरोबर सिंगल मिळाली, तदनंतर दुसरा चेंडू अगदी निर्धावच्या स्वरूपात पाहायला मिळालाय. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे तिकडे आपण पाहतायत 19 बिनबाद. चांगली सुरुवात झालंय. इथून पहिला धक्का देण्याचं काम करावं लागेल माहीम संघाला. हो चेंडू पडल्यानंतर टॉस झाला. एकंदरीत व्हाईट बॉल पंच दर्शवतायत. अगदी जास्त उच्चार प्राप्त झालाय. एमसी पॅनलचे पंच आपण पाहतायत. नंदकिशोरजी सर एका बाजूने, दुसऱ्या बाजूने महेंद्रजी भोईर सर हे 2 पंच. स्कोर कार्ड धावा 20 रन 20 या अंकावर जाऊन विसावला गेलाय. तनिष अगदी शोल्डरचा वापर करतोय, परंतु अतिरिक्त वापर झालाय. इथून व्हाईट बॉलचा संकेत पंचांनी दर्शवला गेलाय. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. इनटू द गॅप मध्ये काऊ कॉर्नर परिक्षेत्रामध्ये चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकारांकरिता मथाणे चषक चौकार. सुंदर डिझे वादन करतात हार्दिकजी केणी. आज दुहेरी भूमिकेमध्ये आपण पाहत आहे. स्कोर कार्ड धावा 24 24 या अंकावर. 24 धावा धावफलकार. चांगले विस्फोटक सुरुवात पाहायला मिळाली. हार्दिक एक हार्ड हिटर फलंदाज. स्वतःचं मामाचं गाव आणि त्या मामाच्या गावामध्ये उत्कृष्ट प्रदर्शन आपण पाहत आहेत. तनिष आपण पाहत आहेत. अगदी मामाच्या गावाला जाऊया. आजच्या दिवसामध्ये बऱ्याच वाट पाहिली ती 26 जानेवारीची आणि स्कोर कार्ड होता 24 24 या अंकावर. षटक क्रमांक 2 आपण पाहत आहे. गोलंदाज पुढील बॉल समोर हार्दिक. हो पुन्हा एकदा मोठा हवाई सफर करण्याचा प्रयत्न. चेंडूबाईचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल येतोय. तनिषकडे एक क्षमता आहे कारण तनिषने थोडासा थांबवलाय. जरी एक चौकाराला त्यानंतर चांगली गोलंदाजी पाहायला मिळालंय. धावसंख्या 24 या अंकावर घेऊन विसावली गेलाय. मॅच क्रमांक पहिला आजच्या दिवसातला आपण पाहत आहेत. पहिला फायनल जाणारा संघ मोहनीश 11 श्रीराम कसाई संघ आपण पाहिला. समाप्ती. चेक करतोय आपण. परीक्षा निरीक्षण केलं जाईल. कुणाचे नुकसान होणार नाही याची दक्षता आमच्या आयोजकाच्या माध्यमातून घेतली जाते. युट्यूबच्या माध्यमातून आपण 6 हिटर
तर षटकार आहे की नाही आपण पाहतायत. सीमारेषेबाहेर अगदी पाय टच होता आणि झेल टिपला गेला. इथून षटक क्रमांक 2 ची समाप्ती. स्कोर कार्ड धाबा आहेत 30 रन्स, 30 धाबा धावफलकावर बिनबाद. सुंदर झेल परिपूर्ण केला होता, परंतु अगदी सीमारेषेबाहेर टच होते आणि तिथूनच पाय मग सीमारेषेच्या अगदी त्या लाईनवर आपण पाहायला मिळाला आणि त्याच कारणास्तव नॉट आउट षटकार पाहायला मिळाला. स्कोर कार्ड धाबा 30 रन्स विदाउट लॉस. गोलंदाजी मार्कवर कैबल्य येतोय. तनिषचे मोठे बंधू आपण पाहतायत. कैबल्य गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 3 अगदी 15 ची सरासरी अद्यावत केली गेली आणि स्कोर कार्ड धाबा 30 रन्स, 30 या अंकावर. एका बाजूने केतन चांगली साथ त्याला देतोय. कैबल्य तुम जल टिपण्याची संधी. पहिला विकेट डाऊन होतोय. 30 या धाव संख्येवर पहिला ब्रेक तू जरूर दिला गेलाय. गॉन. वरत आलाय नवीन फलंदाज. नेक्स्ट मॅच एडवन विपक्ष आगाची संघ. दोन्ही संघाने रिपोर्टिंग करायचं आहे. नेक्स्ट मॅच असेल. वरत नवीन फलंदाज. पहिला ब्रेक तो दिला गेलाय. कैवल्याच्या माध्यमातून आपण पाहतायत. सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. धावसंख्या 30, एक गडी बाद. व्हाईट बॉल पंच दर्शवत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 31, 31 या अंकावर जाऊन विसावले गेले. प्रथम बॅटिंग करताना चिंचणी संघ आपण पाहतायत. त्याला 2 हात करतोय माहीम संघ. स्कोर कार्डवर 31 धावा, एक गडी बाद. वरद नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिला बॉल आपण पाहिला तर अगदी वाईट बॉल. इथून समोरच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न केलाय. स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला अगदी षटकारांकरिता 6 धावा. वरदने मात्र पहिला षटकार ठोकला गेला. स्कोर कार्ड धावा 36, 36 या अंकावर. 37. वाईट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न यावेळेस केला गेलाय. डॉट बॉल येतोय. हे कमबॅक करावा लागेल कारण आधीच्या बॉलवर अगदी षटकार पाहायला मिळाला. त्यानंतर डॉट बॉल येतोय. स्कोर कार्ड धावा 37. नेक्स्ट मॅच असेल एडवन आणि त्याच्या विपक्ष असेल आगाशी संघ. दोन्ही संघाने रिपोर्टिंग करायचं आहे. अगदी 5 षटकाच्या समाप्तीकडे टॉस केला जाईल. 37 स्कोर कार्ड. पुढील बॉल. चेहऱ्यापासून दूर खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा थांबवलंय. चांगलं पुनरागमन केलंय. कैवल्याचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी. धावसंख्या स्कोर कार्डवर 37, 37 अंकावर. चिंचणी संघ आपण पाहतायत. एक बलाढ्य संघ म्हणून त्यांची ओळख. धावसंख्या जाऊन पडते 37, 37 अंकावर. पुढील बॉल. यावेळेस सफल झाल्या. जागा बनवली गेली. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मला फेक येते. तद्वर सिंगल परिपूर्ण केली जात आहे आणि या सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड 38 या अंकावर जाऊन विसावला गेलाय. हार्दिक ऑडिटर फलंदाज. धावसंख्या स्कोर कार्ड 38 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक सध्या 3रं मार्गस्थ आपण पाहत आहेत. शेवटचा बॉल असेल. आदित्य पाटील आम्हाला दर्शवत आहेत.
हो हो, यावेळेस कडेकडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, परंतु वाईट बॉल पंच दर्शवत आहेत. डॉट बॉल येतोय आणि धावा संख्या जाऊन पोहोचले 39, 39 या अंकावर. 39 धावा धावफलकावर. षटक क्रमांक तिसरा मार्गस्थ आपण पाहताय. शेवटचा बॉल असेल. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल न षटक क्रमांक 3 ची समाप्ती होते. 13च्या सरासरी स्कोर कार्ड दाबात 39, एक गडी बाद. तनिष आलाय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. अमित पाटील मामा आणि त्यांची भाषा आपण पाहत आहेत. कैवल्य आणि तनिष. स्कोर कार्डवर धावात 39. पुढील बॉल. षटक क्रमांक 4. अगदी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक थोडस फंबल झालं आणि त्याचाच फायदा उठवला गेलाय दोन्ही फलंदाजांना. 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. चांगली रनिंग द बिटवीन, चांगला ताळमेळ आपण पाहू शकतायत. आत्ताच्या गावाला आल्यात, काही मामाच्या गावाला आल्यात. आज सर्व पाहुणे एकमेकांसमोर येतील आज. पुढील बॉल. आकुटपाचा चेंडू होता, त्याला उडवण्याचा प्रयत्न. फटका फसला गेलाय. कैवल्य पुन्हा एकदा झैल खाली. सुंदर झैल परिपूर्ण केला गेलाय. वरिष्ठ खेळला पूर्णविराम लागताना दुसरा धक्का. 41 या धावसंख्येवर गॉन. थँक्यू. आपण पाहत आहेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. आकाश. आज सर्व खेळाडूंना विनंती असेल, भोजनाची व्यवस्था आहे आयोजकाच्या माध्यमातून. माहेर वशीण आणि समस्त आपण पाहत आहेत आयोजकाच्या वतीने ही जेवणाची भोजनाची व्यवस्था असेल आज प्रत्येक टीमसाठी. ऑन साईड करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. एक धाव मैल. धावसंख्या जाऊन पोहोचले 42 रन्स 42 या अंकावर. खेळाडूंसाठी आणि माहेरवाशीन जे आज इथे येतील त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था असेल, कारण त्यांचं खूप योगदान राहिलंय या स्पर्धेसाठी. स्कोर कार्ड डावात 42 रन 45 अंकावर. पुढील बॉल. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक झैल खाली. हो हो हो, उलटा झैल पकडणं तितकं सोपं नाहीये. इथून धावबाचे चान्सेस आणि फलंदाजाला परतावा लागेल. जीवनदान मिळालं होतं, परंतु धावबाच्या सुरुवात फलंदाजाला परतावा लागलाय. तिसरा धक्का. 43 या धावसंख्येवर गॉन. चला, दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. हॅलो. उज्ज्वल क्रिकेट मंडळाचे जे बाल सदस्य आहेत त्यांना जरा विनंती आहे की जे आपले पाहुणे आलेले आहेत ते उभे आहेत आणि आपण बसलेले आहात, तर जरा कृपा करून आपण त्या खुर्च्या पाहुण्यांसाठी द्यायच्या आहेत. जे उज्ज्वल क्रिकेट मंडळाचे बाल सदस्य आहेत त्यांना जरा विनंती आहे की आपण आपला आसन पाहुण्यांसाठी द्यायचा आहे. चला, दोन्ही टीम आपण रेडी राहा. 5 षटकानंतर टॉस केला जाईल. एडवर आणि आकाशी संघ कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे. 5 षटकानंतर टॉस केला जाईल. मान्यवरांच्या शुभ असते.
कैबल्य नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. षटक क्रमांक 4. आतापर्यंत 4 बॉलची समाप्त झाली. 43 धावा धावफलकर आहेत. पुढील बॉल तनिष सध्या चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस इनफिल्डच्या वरून उडवण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक तिथे पाठलाग करतायत. 2 धावा अगदी सहज परिपूर्ण केल्या जातात आणि दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 45 अंकावर. 45 ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गडी बाद 45 धावा. प्रथम बॅटिंग करताना चिंचणी संघ. सुरुवात तर धमाकेदार हार्दिकने केली होती. 2 लगातार षटकार ठोकले होते. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली हार्दिकच्या माध्यमातून. 29 धावांचं योगदान राहिलंय. शेवटचा बॉल असेल. धावा संख्या 45 45. पुढील बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केला गेला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. थोडंसं फंबल झाल्यात. दुसरीचा प्रयत्न परंतु चांगली कॉलिंग पाहायला मिळाली. अगदी स्टॉप केला गेला आणि सिंगल मिळेल. 4 षटकाची समाप्ती. स्कोर काढत धाव्यात 46 46. 3 गडी बाद. वेलकम बॅक. आजचा दिवस 26 जानेवारी 77वा प्रजासत्ताक दिन आपण पाहत आहेत. सर्वांना खूप खूप शुभेच्छा असतील. शेवटचं षटक हाताळण्यासाठी विनीत सज्ज झालाय. स्कोर कार्ड धावा 46. इथून 60 प्लस करण्याचा प्रयत्न चिंचणी संघाला करावा लागेल आणि 55च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न इथून माहीम संघाला करावा लागेल. स्कोर कार्डवर सध्या 46 धावा आहेत. येणारी 6 चेंडू. नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन मात्र रेडी असतील. एडवन आणि त्याच्या बेपेक्षा आकाशी संघ एकमेकांसमोर 2 हात करतील. पुढील बॉल इथून ड्राईव्ह केला गेला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एकशा कव्हर मध्ये 21 धावा मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकी पाहायला मिळालंय. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जमलाय 47 47 अंकावर. 47 धावा धावफलकावर. पुढील बॉल शेवटचे 5 चेंडू असतील. हो 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 चांगला चेंडू डिलिव्हर केला गेलाय. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल आपण पाहतायच. चांगली गोलंदाजी विनीतच्या माध्यमातून. शेवटचं हाणामारीचं षटक परंतु या ओव्हर्समध्ये थांबवण्याचा प्रयत्न विनीत करतोय. मागच्या 2 बॉलमध्ये 1 धाव खर्च केले गेले. 47 47 अंकावर स्कोर कार्ड जाऊन विसावला गेलाय. अगदी समोरच्या दिशेने बॉलर बॅक टू हेड करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. लॉंगॉन मधून पुढे सरसावलात. सिंगल मिळेल. चांगली फेकी पाहायला मिळालाय. 1च धाव मिळेल. धावा संख्या 48 48 अंकावर. 48 धावा धावफलकावर. पुढील बॉल फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल सोडणार नाहीये षटकारांकरिता. स्कोर काढून धावा 54 आणि 54. भूषणजी महादेव चौधरी साहेब उपस्थित झाल्यात. चोरगे साहेब उपस्थित झाले. त्यांचं हार्दिक स्वागत असेल. मथाने चषक 2026. पुढील बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केला गेलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. थोडस फंबल झालं. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाबा अगदी परिपूर्ण होत आहेत. दुहेरी स्कोर कार्ड अब तक 56 धावा धावफलकावर. शेवटचा बॉल असेल. 56 धावा धावफलकावर. नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन्स अगदी या आकाशी आणि एडवन संघ. टॉस बॉक्सच्या दिशेने आपण यायचं आहे. शेवटचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे येतोय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता अगदी 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. 5 षटकांची योग्यता समाप्ती आलंय. प्रथम बॅटिंग करताना चिंचणी संघ 58 धावा धावफलकार आहेत. 59 धावांचं लक्ष असेल. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. एका बाजूने आगाशी संघ असेल तर दुसऱ्या बाजूने एडवन संघ असेल.
बाळामजी पाटील साहेब उपस्थित होते, त्यांचं हार्दिक स्वागत असेल. मथाने चषक 2026 आपण पाहत आहेत. आज पाहुण्यांची मांदियाळी आपण व्यासपीठ थोडंसं आज कमी पडेल की काय, सकाळच्या सत्रामध्ये पूर्ण व्यासपीठ खचाखच भरलेलं आपण पाहत आहेत. चला बहुत कॅप्टन टॉससाठी या, आगाशी टीम आणि दुसऱ्या बाजूने आपण एडवन टीम. मणिकजी पाटील सरांना विनंती असेल, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चला मणिकजी पाटील सरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एका बाजूने एडवन टीम, एडवन कॅप्टन आगाशी कॅप्टन उपस्थित आहेत. एडवन संघ कॅप्टन चला एडवन संघाचा कॅप्टन आपण या, कारण आगाशी संघ आपण पाहताय दूरवरून प्रवास करून इतक्या आलाय, लांब आलाय आणि आपण तर अगदी या गावातलेच आहेत. एडवन संघ थोडंसं लवकर या. मणिकजी पाटील सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. चला कॉल करेल एडवन. येस, उज्ज्वल क्रिकेट आलाय. मी विनंती करेन दोघांना शुभेच्छा द्या आणि आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. टॉस जिंकलाय आगाशी संघ, काय निर्णय असेल? पहिले आम्ही गोलंदाजी करू. समोरच्या संघ किती वेळा आमने सामने आल्यात? ॲक्च्युली आमची बी टीम आली होती लास्ट टाईम आणि त्यांनी आम्हाला हरवलं होतं, पण ह्यावेळी आता आमची मेन टीम खेळते, त्यामुळे आम्ही जास्त प्रयत्न करू जिंकायचा. आयोजन नियोजन कसं वाटतं? ज्याप्रमाणे मथाने संघाने आयोजन केलं गेलं, आज तुमच्या समाजाला प्राधान्य दिले, कसं वाटतं? आयोजन खूप चांगलं आहे आणि अशाच क्रिकेट स्पर्धा समाजासाठी भरवाव्यात अशी सगळ्याच क्रिकेट प्रेमींची इच्छा आहे. टॉस जिंकला तर तुम्ही काय निर्णय घेतला असतं? आम्ही पण क्षेत्ररक्षण केलं असतं. आता मनाच्या विरुद्ध बॅटिंग करायची आहे. 5 ओव्हरमध्ये काय माइंडमध्ये टोटल असेल? 5 ओव्हरमध्ये आम्ही 50 प्लसच करूया असा विचार आहे आमचा. आयोजन नियोजन कसं वाटायचं? बाजूचं गाव आहे, घरचाच आयोजन आहे. आयोजन तर खूप चांगलं आहे. मी पण इथे नेहमी खेळत असतो, त्यांचा हे पण सपोर्ट असतो, आमचा पण त्यांना असा सपोर्ट, आणि ते मेहनत भरपूर घेतात तिथे. चांगलं आहे, खूप नियोजन चांगलं आहे. खूप खूप शुभेच्छा दोन्ही टीमला. टॉस जिंकला आगाशी संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेलाय. सव्या कॉम्बॉक्स मध्ये जिथे हार्दिकची किनी आपल्या समेत जोडले जाते. धन्यवाद नितीनजी पाटील सर. भूषणजी चोरगे सरांना विनंती करतोय आपण पुढे या, त्यांचा सन्मान आपण मुख्य मंचावरती करणार आहोत. मी विनंती करतोय स्वप्नीलजी राऊत सरांना आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान पार पाडायचा आहे. भूषणजी चोरगे साहेब आपण पुढे या, त्यांचा सन्मान आपण मुख्य मंचावरती करणार आहोत. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. स्वप्नीलजी राऊत सरांना विनंती करतोय आपण आपला शुभ हस्ते हा सन्मान पार पाडायचा आहे. त्यानंतर बालराम पाटील सरांना विनंती करतोय आपण पुढे या, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करतोय स्वप्नीलजी राऊत आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान पार पाडायचा आहे. बालरामजी पाटील सरांचा सन्मान या ठिकाणी पार पाडला जातोय. त्यानंतर सौभाग्यवती साधना पाटील मॅडम यांना विनंती करतोय आपण पुढे या, त्यांचा सन्मान विपुला निवेदिता पाटील मॅडम यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान पार पाडायचा आहे. मी साधना पाटील मॅडम यांना विनंती करतोय आपण पुढे या, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी पार पाडणार आहोत. निवेदिता पाटील मॅडम यांना विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पाडायचा आहे. माहेर वैश्य ग्रुप खऱ्या अर्थानं आपल्या ज्या माता भगिनी या ठिकाणी या गावामधून सासरी गेल्यात आणि त्यांच्या माध्यमातून एक अविस्मरणीय भेट आपल्याला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती एक सुंदर संकल्पना जी आपल्याला पाहायला मिळाली. सामन्याला सुरुवात होते, दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती इन्सर आउट खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. कॅचेटचा कॉल होतो एक्स्ट्रा कव्हर मध्ये, कॅच ड्रॉप पहिल्याच बॉलवरती आणि तिथे एक धाव सुद्धा त्या ठिकाणी परिपूर्ण केली गेले. 58 धावा रोखायच्यात 5 ओव्हरमध्ये आणि त्या प्रयत्नामध्ये कॅच पकडणं कुठेतरी या कंडिशनला गरजेचं आहे, कारण पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा तेच आपण पाहिलं. 4थी जवळ डिफेंड करायचे होते 4 ओव्हरमध्ये युवा ग्रुप विठ्ठलवाडी टीमला. तिथे कुठेतरी फिल्डिंगचा अभाव पाहायला मिळाला. कॅचेस ड्रॉप झाले, मिस फिल्डिंग झाल्या आणि पराभवाचा सामना करावा लागला.
पहिल्या बॉलवरती कॅच ड्रॉप झालाय. पुढचा बॉल शॉर्ट बॉलचा वापर, शॉर्ट बॉलवरती पूल केलाय. डीप मध्ये फिल्डर तो मात्र या ठिकाणी नाही आणि डीप स्कोअर लेगला फलंदाज आपण पाहू शकताय कैवल्यच्या बॅट मधून चौकार. शॉर्ट बॉलचा वापर त्या ठिकाणी केला गेला आणि शॉर्ट बॉलवरती त्या ठिकाणी पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळतोय फलंदाजाच्या बॅट मधून. धावसंख्या फलकावरती लागले गेले 5 या आकड्यावरती 2 चेंडूंचा खेळ ठिकाणी झाला. झेल पकडला असता तिथे डॉट बॉल आला असता, नवीन बॅटर स्ट्रायकिंग वरती असताना चित्र वेगळं असतं, परंतु तसं घडलेलं नाहीये. 5 धावा स्कोर कार्डवरती 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. आदित्य पाटील सर भरपूर मेहनत पहिल्या दिवसापासून ते गुणलेखाच्या भूमिकेमध्ये आहेत. या बॉलवरती व्हॉट अ शॉट, काय फटका पाहायला मिळतोय. ग्रेट शॉट ऑफ द मॅच, ग्रेट शॉट ऑफ द डे, क्लास फटका. 6 धावा. पाहायला मिळतोय कैवल्यच्या बॅट मधून आता धमाके करत असताना मैदानामध्ये धावसंख्या फलकावरती 11, 11 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 58 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि तो पाठलाग करत असताना ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत जी सुरुवात झाली 59चा पाठलाग करायचा. 58 धावा स्कोर कार्डवरती लागल्या होत्या पहिल्या 17 मध्ये. 11 धावा स्कोर कार्डवरती 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय मैदानामध्ये. स्ट्रायकिंग वरती बॅटर आपण पाहू शकतायत कैवल्य आणि कैवल्यच्या बॅट मधून या ठिकाणी मोठे फटके, मोठे प्रहार आता येऊ लागलेत. फलकावरती 11, 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. पहिलं षटक सध्या प्रगती पथावरती आपण पाहतोय आणि पहिल्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती कॅच ड्रॉप झाल्यानंतर या ठिकाणी ड्रॉप सीनचा हिरो मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो कैवल्य आणि त्याच्या बॅटमधून धमाके या ठिकाणी होऊ लागल्यात. 2 मोठे फटके आणि दोन्ही फटके ज्या पद्धतीने खेळले होते, एक वेगळा कॉन्फिडन्स त्या फटक्यामध्ये होता. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पॉवरफुल बॅटिंग सध्या करत असताना मैदानामध्ये कैवल्य आपण पाहतोय. चौथा बॉल सुद्धा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला शॉर्ट पॉइंटला. चांगला झेल, एक सुंदर झेल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सेकंड अटेम्प्ट मध्ये तो कॅच कंप्लीट केला आणि फलंदाज कैवल्य एक विस्फोटक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला गॉन. जयवंत राऊत सरांना विनंती करतो आपण पुढे या, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. विनीतजी पाटील सरांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी पार पाडणार आहोत. धावसंख्या फलकावरती 11, 4 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये सौरभ दाखल झालाय. पहिलाच बॉल नटराज कॉपीबुक स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला होता, बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. शेवटचा आणि अंतिम बॉल पहिल्या षटकामधून आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवात चांगली मिळाली होती, 2 मोठे फटके आल्यानंतर. कॅमेरामॅन तुषार आपण मुख्य मंचावरती या ठिकाणी कॅमेरा फिरवायचा. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी सन्मान सोहळा पार पाडला जातोय. स्ट्रेट ड्राईव्ह, ग्रेट शॉट, जबरदस्त फटका आणि सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरिता पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 15.
बाहेरवशीन ग्रुपचे सदस्य आदरणीय वंदना मॅडम यांच्या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळते. त्यांचं स्वागत आहे क्रीडा नगरीमध्ये. वेलकम मॅडम, आपलं स्वागत आहे. आणि त्याचबरोबर त्यांच्या सोबतीनं सौभाग्यवती अंजली पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत आहे. सौभाग्यवती नैना वर्तक मॅडम त्या सुद्धा ठिकाणी उपस्थित झाल्यात. त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे क्रीडा नगरीमध्ये. या बॉलवरती मोठा फटका तर जरूर खेळला जातोय. डिस्टन्स नाहीये, परंतु ते डिस्टन्स या ठिकाणी क्षेत्ररक्षकांनी दिलाय आणि 6 धावांची मोहर उमटवली गेलाय. षटकार 6 धावा. होता, परंतु क्षेत्ररक्षकाच्या मदतीनं तो बॉल ट्रॅव्हल झाला. धावसंख्येत वाढ होते आणि धावसंख्या फलकावरती 21 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. बॅकफुटला जाऊन चांगला स्क्वेअर ड्राईव्ह त्या ठिकाणी दाखवला होता. धाव घेतलेली नाही आहे बॉलवरती, कारण सर्व काही सुरळीत सुरू आहे आणि या परिस्थितीमध्ये कुठेतरी जोखीम घेणं ते कुठेतरी चुकीचं ठरू शकतं आणि ते चांगलंच माहिती आहे तनिष्क आणि त्याचबरोबर सौरभला. 2 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 21 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. पुढचा बॉल यावरमधील ओव्हर द विकेट. या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूर आहे. प्रयत्न चांगले केले त्या ठिकाणी आणि सरळ बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. चौकार 4 धावा. सौभाग्यवती स्वाती वर्तक मॅडम या ठिकाणी उपस्थित झाल्या. त्यांचं स्वागत आहे क्रीडा नगरीमध्ये. त्यांच्या माता भगिनी या ठिकाणी आपण पाहू शकतायत. इथे फ्लिक शॉट केल्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक झाला. शॉट मिडवी घेतला, अशा तशी त्या ठिकाणी होते. एक धाव मिळेल या बॉलवरती आणि एकेरीने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 26 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. अजूनही या ओव्हरमधील आपण पाहू शकताय 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगली स्टार्ट मिळाला, विकेट जरूर गेलेत. या बॉलवरती वॉट शॉट, फटका जबरदस्त आहे आणि सरळ बॉल थर्डमॅनच्या दिशेने जातोय का पाहायचं आहे. रियस चेंडू त्या ठिकाणी सीमारेषा पलीकडे गेलाय. चौकार. जुवानी या ठिकाणी पाहायला मिळते. ते तंत्र शुद्ध फटके या ठिकाणी पाहायला मिळाल्यात खऱ्या अर्थानं. 18 बॉल मध्ये विजयासाठी 29 धावांची गरज आहे. येणारे 18 चेंडू आणि 29 धावांची गरज. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात जाऊया संगीत कक्षामध्ये. आदरणीय सन्माननीय प्रमोदजी पाटील सरांचं या ठिकाणी आपण आगमन होताना पाहायला मिळते. त्यांचं स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. वेलकम सर, आपलं या ठिकाणी स्वागत असेल. धावसंख्या फलकावरती 30. 18 बॉल मध्ये विजयासाठी 29 धावांची गरज आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालाय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती पिकअप शॉट चाललाय. बॉल सीमारेषा पलीकडे. षटकार 6 धावा.
पहिल्याच बॉलवरती तनिषच्या बॅटमधून हा षटकार येताना पाहायला मिळतोय. 36 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. आता 23 ची गरज आहे. येणाऱ्या 17 बॉलमध्ये समीकरण पूर्णपणे सोपं करून ठेवलंय, कारण फक्त 6 आणि 4 ने या ठिकाणी डिलिंग सुरू आहे. हा बॉल परफेक्ट यॉर्कर होता, परंतु नो बॉल. आय थिंक ओव्हर स्टेपिंग त्या ठिकाणी झालंय. यस, ऍक्शन घेतली गेली गोलंदाजावरती, कारण थ्रो गोलंदाज त्या ठिकाणी सापडलाय आणि या स्पर्धेमधील पहिला फेकी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आकाशवरती आक्षेप या ठिकाणी घेतला गेलाय. एकूण 3 धावा या बॉलवरती असतील. बॉलर चेंज केला जाईल. प्रत्येक मायरवेशन ग्रुपचे जे मेंबर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे आमच्या माता भगिनी आहेत, त्यांना विनंती आहे, आज तुमच्यासाठी स्पेशल भोजनाची या ठिकाणी व्यवस्था केली गेली. तर आपण प्रत्येकाने त्या भोजनाचा आस्वाद या ठिकाणी घ्यायचा आहे. कोणी या ठिकाणी जेवल्याशिवाय या ठिकाणी घरी जायचं नाहीये, कारण तुमच्यासाठी स्पेशल भोजन या ठिकाणी आमच्या आयोजकांच्या वतीने बनवलं गेलं. मी वंदना चौधरी मॅडम यांना विनंती करतोय, आपण पुढे त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. निवेदिता पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते वंदना चौधरी मॅडम यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. पंच टोटल 4 धावा असेल ना या बॉलवरती. 4 धावा असेल. यस, ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. कुठेतरी आपण पाहू शकतायत हाताचा जो कोपरा आपल्याला पाहायला मिळतोय तो बेंड झाला होता आणि पंचांनी तेच पाहिलं. कॅमेरामॅन आपण मुख्य मंचावरती फोकस या ठिकाणी करायचा आहे. 40 धावा स्कोर कार्ड होती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 17 बॉल मध्ये विजयासाठी 19 धावांची गरज असेल. आपल्या मुख्य मंचावरती सत्कार सोहळा या ठिकाणी पार पडला जातोय. तदनंतर रश्मी किशोर वर्तक मॅडम यांना विनंती असेल, आपण पुढे या, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. रश्मी किशोर वर्तक मॅडम, आपण पुढे या, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. रश्मी किशोर वर्तक मॅडम, आपणास विनंती असेल, आपण पुढे या, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. विपुला राऊत मॅडम, मनोज पाटील सर त्या ठिकाणी आहेत, त्यांचे शुभ हस्ते रश्मी किशोर वर्तक मॅडम यांचा सन्मान केला जाईल. जावेद सामन्याच्या दिशेने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 40-19 धावांची गरज आहे 17 चेंडूंमध्ये. 17 बॉल मध्ये विजयासाठी 19 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. फ्री हिटचा बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय लेग स्टंपच्या बाहेर. एक्स्ट्रा रन्स इथे मिळेल. आता विजयासाठी 17 बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे. उज्ज्वल क्रिकेट संघ आयोजित भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा अर्थातच मतानी चषक 2026 आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा 4था दिवस आपल्याला पाहायला मिळतोय आणि 4थ्या दिवसामध्ये आज रोमहर्षक सामने आपल्याला पाहायला मिळतील. इथे बॅकफुटला जाऊन ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल चेस केला होता. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला होता आकाशने, परंतु आकाशला बेट करून बॉल सरळ निघून जातोय. 4 धावांकरिता चौकार. पाहायला मिळतोय फलंदाजाच्या बॅटमध्ये मिस्टर सौरभ. 45 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. स्विच हिट, क्लीन स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी फटका फसला होता आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या माध्यमातून चांगला झेल टिपला गेलाय. फलंदाज सौरभला परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला. फलकावरती लागल्या जात आहेत. 45 रन्स स्कोर कोड आपण पाहतोय. 59चा पाठलाग या ठिकाणी करायचा होता.
कुठेतरी आपण पाहू शकतायत गोलंदाजीमध्ये तो परफॉर्मन्स झाला नाही. 15 बॉल आणि 15 बॉलमध्ये या ठिकाणी विजयासाठी 14 धावांची गरज आहे. विकेट गेल्या इथून विकेट पहिल्या षटकापासून खऱ्या अर्थानं पहिल्या बॉलपासून संधी निर्माण झाली होती. बागफुटला जाऊन या ठिकाणी गॅपमध्ये स्क्वेअर ड्राईव्ह पाहायला मिळतो. जबरदस्त फटका आणि सरळ चेंडू निघून जाईल विजयासाठी. आता धावा बनवायच्या 10 चौकार. मायरवाशिन ग्रुप च्या सदस्य सौभाग्यवती रश्मी राऊत मॅडम, श्रीमती आपण पाहू शकता रश्मी राऊत मॅडम या ठिकाणी उपस्थित झाल्यात. वेलकम रश्मी राऊत मॅडम, आपलं स्वागत आहे एक क्रीडा नगरीमध्ये. आणि त्याचबरोबर सौभाग्यवती मनाली पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत आहे. मायरवाशिन ग्रुपचे सदस्य अश्विनी पाटील मॅडम यांचं सुद्धा स्वागत आहे. आणि त्याचबरोबर सुजाता पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. चांगली प्लेसमेंट त्या ठिकाणी पाहायला मिळाले. एक जाऊ मिळाली या बॉलवरती एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. उज्ज्वल संघाचे जे मेंबर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत, आपण थोडंसं मागे या. 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 8 धाव्यांची गरज आहे. 12 बॉल रिमाइनिंग आणि 8 रन्स रिक्वायर्ड टू विन. एक छोटासा ब्रेक आपण घेऊया जवळ संगीत कक्षामध्ये. अंजली चौधरी मॅडम यांना विनंती असेल आपण पुढे या, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. अंजली चौधरी मॅडम आपण या पुढे. विपुल राऊत मॅडम यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ असते या ठिकाणी हा सन्मान पार पाडून घ्यायचा. अंजली चौधरी मॅडम आपल्याला पाहायला मिळत आहेत. मायरवाशिन ग्रुपचे सदस्य आपण पाहू शकतात आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी पार पाडला जातोय. विपुल राऊत मॅडम माजी सरपंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्यानंतर मी विनंती करतोय स्वाती गौरव वर्तक मॅडम आपणास आपण पुढे या. आदरणीय स्वप्नीलजी पाटील सरांच्या शुभ असते हा सन्मान या ठिकाणी पार पाडला जाईल. स्वप्नीलजी पाटील सर आपण हा सन्मान पार पाडून घ्यायचा आहे. स्वाती गौरव वर्तक मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. निहारजी पाटील यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ असते हा सन्मान पार पाडून घ्यायचा आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 8 धाव्यांची आवश्यकता. 12 बॉलमध्ये 8 धाव्यांची गरज आहे. स्ट्रायकिंग होती तनिषला आपण पाहतोय. 8 चेंडूंमध्ये 20 धावा आतापर्यंत बनवल्यात. यश चौधरी सर आपण सुद्धा हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. समोरचन करण्याची संधी एक भव्य दिव्य स्पर्धेमध्ये आपण उपलब्ध करून दिली आणि भरपूर मेहनत यशदादा चौधरी या ठिकाणी घेत असताना या स्पर्धेसाठी 2 धावांचा कॉल आणि त्या 2 धावा त्या ठिकाणी परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. या दुहेरीने धावसंख्या फलकावरती 53. आता विजयासाठी 6 धाव्यांची गरज आहे. तो मॅच विनिंग स्ट्रोक जरूर या ठिकाणी अपेक्षित आहे. 59 धावांचा पाठलाग करायचा होता. 53 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. एक सक्सेसफुल रनचेज आतापर्यंत तरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 11 बॉलमध्ये 6ची गरज.
इथे पिकअप शॉट डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तरीके पाहायला मिळत आहेत. अतिघाई संकटात नाही आणि आलाय चौकार, विजयाचं समीकरण सोपं करणारा. नवीनची गरज आहे विजयासाठी. 10 चेंडूंमध्ये लेग ब्रेक टाकलाय आणि लेग ब्रेकला ओळखलं होतं आणि विजयाचा या ठिकाणी षटकार, विजयाचा गुलाल उडवणारा हा षटकार फलंदाज तनिष्कच्या बॅट मधून 59 धावा या ठिकाणी चेस केल्या गेल्यात. एक सक्सेसफुल रन चेस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कॉंग्रॅच्युलेशन्स. प्लेअर ऑफ द मॅचच्या दिशेने सुद्धा आपण या ठिकाणी जाणार आहोत. पुढचा जो सामना आहे त्यासाठी आपण रेडी राहायचंय. मॅच समोर आपण पाहतोय चिंचणी संघाने 58 धावा उभारल्या. 59चा पाठलाग करायचा होता माहीम संघाला आणि तनिष्कच्या बॅट मधून त्या 32 धावा 11 चेंडूंमध्ये एक धुवाधार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. चला मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने आपण जातोय.